पालघर जिल्ह्यातील वाणगाव येथील रेल्वे उड्डाणपूल हा पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा दुवा मानला जातो. वाणगावच्या पूर्वेकडील भागात मोठ्या प्रमाणात बागायती क्षेत्र असून पश्चिमेकडे शाळा, महाविद्यालय, रुग्णालय, बँक तसेच बोईसर MIDC परिसर आहे. त्यामुळे दररोज हजारो शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि नागरिक या पुलाचा वापर करतात. सध्या पालघर जिल्ह्यातील विविध विकास प्रकल्पांची कामे सुरू असल्याने या मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेषतः अवजड वाहनांची ये-जा वाढल्याने पुलावरील वाहतुकीवर ताण निर्माण झाला आहे. मात्र पुलाच्या दोन्ही बाजूंना कोणतेही दिशादर्शक फलक नसल्यामुळे वाहन चालकांना योग्य मार्ग समजण्यात अडचणी येत आहेत. याशिवाय काही वाहन चालकांकडून बेदरकार आणि वेगाने वाहन चालवले जात असल्यामुळे अपघाताचा धोका अधिक वाढला आहे. स्थानिक नागरिकांच्या मते योग्य दिशादर्शक फलक आणि वाहतूक नियंत्रणाची साधने असल्याने भविष्यात गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर पुलाच्या दोन्ही टोकांना स्पष्ट आणि सुबोध दिशादर्शक फलक बसवावेत, तसेच वेग मर्यादा दर्शवणारे फलक आणि आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर किंवा सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. संबंधित प्रशासनाकडे याकडे तातडीने लक्ष देऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अपघात टाळण्यासाठी आणि सुरक्षित वाहतुकीसाठी वाणगाव रेल्वे उड्डाणपुलावर तातडीने दिशादर्शक फलक व सुरक्षा उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. रिपोर्टर शिवप्रसाद कांबळे, डहाणू. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज इंडिया 9 ला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.